दत्तप्रसाद कोडले वर्सेस एक साइडला झुंजार जांभारी संघ. अतिशय उत्कृष्ट असे दोन्ही संघ आपल्याला सामना पाहायला मिळणार. एक साइडला जुलियस सर तर एका साइडला दत्तप्रसाद जांभारी कोडली संघाचा रमेश दाभोळकर. मी दीपराज पवार यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. कॉल करते दत्तप्रसाद कोडली संघाकडून हेड इट इज अ कॉल विन द टॉस. यजमान संघ दत्तप्रसाद कोडली संघ. सर्वप्रथम तुमचा आभार आहे आणि धन्यवाद देतो. आपण टॉस जिंकलाय. काय कोणता निर्णय घ्याल? प्रथम तर आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतोय आणि आमचे फलंदाज 50 ते 60 धावा काढते. 3 षटका सामना असेल. समोर तगडा संघ आहे आपल्या समोर झुंजार जांभारी संघ. 30 ते 40 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला झुंजार जांभारी संघाला आगमन द्यायची इच्छा आहे. एक साईडला झुंजार जांभारी संघ. नाणेफेकीचा टॉस हारल्यानंतर आपला गोलंदाजीचा निर्णय दिलाय दत्तप्रसाद कोडली संघाने. किती धावसंख्यापासून रोकाल? खेळपट्टीचा विचार करता आम्हाला समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखायला लागेल, परंतु बॉल सुद्धा स्किड होत आहेत. 3 षटकांमध्ये 30 धावा सुद्धा चेस करताना खूप कठीण जात आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. एकदा दोन्ही कर्णधारांनी हँडशेक करायचा आहे. नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकला यजमान दत्तप्रसाद कोडली संघाने. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय विरुद्ध संघ झुंजार जांभारी संघाला. हॅलो. यानंतर जाऊया थेट कॉम्बॉक्स मधून टॉस बॉक्स मधून कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडली जातील. या नंतरच्या सामन्यासाठी धावत समालोचन करण्यासाठी माझे मित्र काजोळकर. धन्यवाद निखिल. सामन्याला सुरुवात होते. यजमान संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना 3 षटकाचा खेळवला जाईल. 3 गोलंदाज या ठिकाणी नक्कीच झुंजार जांभारी संघापुढे विचार केला तर जुना जाणता हा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. आणि यजमान संघ मागच्या पर्वामध्ये आपण बघितलं होतं लेजंड ट्रॉफी जेव्हा दत्तप्रसाद कोडली संघाने खेळवली गेली होती, त्या ठिकाणी हा संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला होता. या ठिकाणी क्वार्टर फायनल सामना आहे. हा सामना जिंकून नक्कीच एक संधी या ठिकाणी यजमान संघाला आहे. स्ट्राईकला रोशन, नॉन स्ट्राईकला नमित. ही जोडी फार निर्णायक असेल कारण या जोडीवरती पूर्ण संघाची मदार आहे आणि हा संघ नेहमीच या जोडीवरती आधारित असतो. ही जोडी तर या ठिकाणी फलंदाजी केली तर नक्कीच मोठा धावफलक या ठिकाणी निर्माण करून दिला जाईल आपल्या संघासाठी. मॅच ऑन. वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिला शतक घेऊन येतोय जुली. एक झुंजार जांभारी संघाचा अष्टपैलू खेळाडू पहिल्या चेंडू फेकण्यासाठी तयार आहे. ठिकाणी जोरदार अपील केली जाते कारण रोशनचा विचार केला तर नक्कीच मॅन फ्रॉम कोडली दत्तप्रसाद कोडली संघाचा एक जुना जाणता आणि अष्टपैलू खेळाडू, एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दिसतोय. नेहमीच आपल्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी या ठिकाणी घेऊन हा फलंदाज विजयाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो. पहिला चेंडू सुंदर फेकला गेला जुलियाच्या कार आणि दुसरा चेंडू नक्कीच अवंत चेंडूची घोष करतायत पंच. अवंत चेंडूने आपल्या संघाचा श्री गणेश करून दिला जातोय. धाव फटकावर की रन बोर्ड सुरू केला जातोय. मोठा फटका येतो. चेंडू सीमा रेषा पार. मी आधीच म्हणालो होतो की या 2 फलंदाजावरती पूर्ण मदार असते आपल्या संघाची. या ठिकाणी पहिला चौकार येतोय रोशनच्या बॅट मधून. चेंडू सीमा रेषा पार केला जातोय. एक जुना जाणता खेळाडू जुली कालभारी याच्या गोलंदाजीवरती नक्कीच दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 5. 3 षटकाचा हा सामना खेळवला जाईल. पुढचा चेंडू जुलियाचा. पुन्हा एकदा अवंत चेंडू. आपल्या षटकातील दुसरा अवंत चेंडूची पंच घोष करतायत. जिलू याला नक्कीच दंडित केले जाईल. धावसंख्या होते 6. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील आणि हा सुद्धा अवंतर चेंडू. लगातार 2 चेंडू हे अवंतर फेकलेत. लगातार 2 धावसंख्या या ठिकाणी खर्ची करावे लागले. धावसंख्या ते 7. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो. झुंजार जांभारी विरुद्ध दत्तप्रसाद कोडली. या ठिकाणी 1 बॉल सीमा रेषा पार. चेंडू होतोय 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या होते 11. रोशन यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. आपण या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये का सहभागी झाल्याचं चोख उत्तर गोलंदाजी मार्गवरती उभा असलेला जुलियाला देतोय. कारण रोशनचा विचार केला तर नक्कीच एकाएकी सामना आपल्या संघासाठी झुकवण्याचा प्रयत्न करत असतो हा रोशन. तोच दत्तप्रसाद कोडली संघाचा एक धडाकेबाज फलंदाज. नक्कीच मी या ठिकाणी सांगेन की प्रत्येक खेळाडू हा लेजंड आहे.
पण या लेजंड संघाची खेळी पाहिली तर नक्कीच चांगला अनुभव आपल्याला या प्रत्येक खेळाडूकडून पाहायला मिळतं. नक्कीच आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं की वाघ जरी म्हातारा झाला तरी तो शिकार करणं हा गुणधर्म सोडत नाहीये. तसा प्रत्येक खेळाडू जरी या ठिकाणी लेजंड असला तरी आपला खेळ मात्र विसरत नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लेजंड संघासाठी, कारण ज्या पद्धतीने खेळी केली जाते. ज्युलियस पुन्हा एकदा आपल्या गोल मागणी सज्ज होताना दिसतात. क्लीन बोर्ड. आता मात्र एसटीचा वेग घेतलाय. अचूक असा फिरकी गोलंदाज या ठिकाणी यशस्वी होतोय. मोठा धक्का मिळतोय. मोठा मासा गळाला लावला जातोय. रोशनच्या स्वरूपामध्ये पहिला गडी बाद होतोय दत्तप्रसादी कुळली संघाचा 11 या धावसंख्येवरती. नक्कीच मोठा दबाव असेल आता संघा पुढे, कारण रोशन सारखा गाडी बाद केला जातो. कौतुक करावे लागेल ते ज्युलियस साठी. जोरदार टाळ्या वाजवून जाऊ दे, कारण ज्या पद्धतीने अवांतर चेंडू फेकले होते कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाला आणि फलंदाज फसतोय. रोशनीची जागा घेण्याची नवीन फलंदाज विजय. बघूया विजय कशा प्रकारची कामगिरी करतोय. पहिलाच षटक अजून प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत विचार केले तर तब्बल 11 धावसंख्या खर्ची कराव्या लागल्या जुलियाला. जुलियाचा पुढचा चेंडू विजयसाठी आणि हा सुद्धा नक्कीच अवांतर चेंडू असेल. अवांतर चेंडू धावफलक मोठे केले जाते. धावसंख्या होते 12. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत जुलियाचे. पुढचा चेंडू नक्कीच बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मैदानामध्ये स्थिरवतोय. धावसंख्येमध्ये कुठलाही फेरबदल नाहीये. धावसंख्या स्थिरावले. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 3 षटकाचा सामना. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी स्लिप होतोय फलंदाज. जोरदार अपील केली जाते पंचांकडे आणि नक्कीच थोडासा बॅड लक म्हणता येईल विजय याचं. थोडीशी बॅट आपल्या हातातून निसटले आणि त्याचा फायदा मिळतोय विदर्भ संघाला. दुसरा फलंदाज बाद होतोय. षटक संपतंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर दत्तप्रसाद कुळली संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 12. कमॉन डीजे. आजची पूर्ण जबाबदारी डीजे मला वाटतं आमच्या मंडळाचे सदस्य हर्षद याच्याकडे देण्यात आले. हर्षद सुद्धा चांगल्या प्रकारचा डीजे ऑपरेट करतोय. डीजे हर्षद या नावाने नक्कीच या पंचकृषीमध्ये आपलं नाव लौकिक करतील. ज्युलियस कारभारी आपल्या संघासाठी पहिले षटक घेऊन आले होते आणि 2 गडी बाद केलेत. आता मात्र स्ट्राईकला एक तो दत्तप्रसाद कुळली संघाचा एक धडाकेबाज फलंदाज नमित आंबेडकर. गोलंदाज मागवती सज्ज होत आहेत ते झुंजार जांभरी संघाकडून शैलेश. नक्कीच पूर्ण जबाबदारी असेल ते नमित याच्याकडे, कारण 2 साथीदार बॅक टू पॅव्हलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे विजय आणि पहिलाच सलामीचा एक अष्टपैलू खेळाडू रोशन. गोलंदाज मागवती सज्ज होत आहेत शैलेश. पंचांच्या उजव्यातच मारा करते. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. पहिला चेंडू सुंदर फेकला जातो. चेंडू मैदानामध्ये सरवतोय. चांगल्या प्रकारची सुरुवात म्हणता येईल शैलेशची, कारण एक जुना जाणता खेळाडू जांभरी संघाकडून खेळताना दिसतोय. अनेक पारितोषिक आपल्या खांद्यावरती या संघाने घेतलेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु फायदा मिळत नाही. एसटीच्या मागे चोख अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. तोवर चेंडू येतो निर्धाव. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या खर्ची कराव्या लागल्या होत्या ज्युलियस याला, परंतु चांगलं कमबॅक म्हणता येईल आपल्या संघासाठी. शैलेशजी यांचं लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलेत. नमित त्याची बॅट अजूनपर्यंत तापलेली दिसत नाहीये, कारण नमितचा विचार केला तर नमित त्याने गेल्याच पर्वामध्ये म्हणजे मागच्या सत्रामध्ये सुंदर फलंदाजी केली होती. तोच फॉर्म या ठिकाणी त्याला ठेवावा लागेल, परंतु त्या ठिकाणी चौकार येतोय नमितच्या बॅटमधून. पहिला चौकार. धावसंख्या होते 16. पुढचा चेंडू अजून 3 चेंडू शिल्लक आहेत शैलेशजी आणि आता सुंदर फटका. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू होते सीमा रेषा पार. धावसंख्या मिळतात 4. धावसंख्या होते 20. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावरती. लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले होते, परंतु 2 चेंडू होते मोठे. 2 प्रहार केले जातात नमितच्या बॅटमधून. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतोय. आता या ठिकाणी नक्कीच नमित त्याला चांगला समाचार घ्यावा लागेल. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहेत. या ठिकाणी वरुण राजेचं आगमन झालंय, कारण काळाची गरज आहे. शैलेश बोल मागवती सज्ज होताना दिसतोय. पंच या ठिकाणी नक्कीच तिन्ही पंच आपली चोख कामगिरी करत आहेत आणि या ठिकाणी पहिला अवांतर चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 21. पुढचा चेंडू असेल नमित साठी. नमित एक नावातलेला फलंदाज या ठिकाणी नक्कीच कॉपीराईट म्हणता येईल ज्या पद्धतीने हा फटका गेला सीमा रेषा पार. याच 2 क्षेत्राच्या मधून मागचा चौकार आला होता. धावफलक मोठे केले जाते. धावसंख्या होते 25. आता विचार केला तर नक्कीच थोडंसं मागडे षटक म्हणता येईल. 3 चेंडू होते 3 चौकार या ठिकाणी नमित त्याने वसूल केलेत आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. नमितसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण
हा निर्णायक सामना आहे, क्वार्टर फायनल सामना. या ठिकाणी आपल्याला विजय व्हायचा असेल तर नक्कीच विरोधी संघावरती थोडंसं पाठ जड करावं लागेल आपलं. धावसंख्या 25 पुन्हा एकदा आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड. आता थोडंसं नक्कीच पाठ झुकलंय ते झुंजार जांभारी संघापुढे. तिसरा गडी बाद होते नमीच्या स्वरूपामध्ये. तिसरा धक्का मिळतोय तो दत्तप्रसादिक कुल्ली या संघाला. शतक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दत्तप्रसाद कुल्ली संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 25. असा नखवा होणार नाय ज्याला जीवाची पर्वा नाय. धन्यवाद डीजे. नक्कीच नाखवा म्हटलं तर आपल्या भूतळाचा विचार केला तर नक्कीच 29% हा फक्त जमिनीचा भाग आहे आणि उरलेला सर्व हा आपण समुद्र किनारा लावलाय आपल्याला. गोलंदाज मागवती शेवटचं षटक अनिल पंचांच्या डाव्यातून गोलंदाजी मागवती सुरुवात केली. समोर असेल तो फलंदाज ईश्वर आणि पहिला चेंडू या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू जाई क्षेत्रामध्ये 2 धावसंख्येसाठी. धावसंख्या होते 27. ईश्वर सुद्धा याचा विचार केला तर नक्कीच दत्तप्रसादिक कुल्ली संघाकडून नेहमी हा बी संघामध्ये खेळणारा खेळाडू या ठिकाणी लेजंड या संघामध्ये ह्याचं महत्वाची कामगिरी या ठिकाणी असेल. पुढचा चेंडू अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते 27. या ठिकाणी मोठा फटका. चेंडू नक्कीच जाई क्षेत्रामध्ये 2 धावसंख्येसाठी. अशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला करावी लागेल कारण झुंजार जांभारी संघाचा विचार केला तर एकदा या ठिकाणी चौकार येतोय. चेंडू सीमा रेषा पार. लगातार तिसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 33 डबल 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज अनिल याचे. आता ईश्वराला मोठी खेळी नक्कीच या ठिकाणी प्राप्त होते. पुन्हा एकदा बुलटा चेंडूचा प्रहार केला जातो. चेंडू सीमा रेषा पार. लगातार 2 चेंडू ते 2 चौकार. ज्या पद्धतीने फलंदाजी होते नक्कीच कौतुक करावं लागेल लेजंड संघाकडून जो खेळी खेळतोय ईश्वर. काय कॉन्फिडन्स आलाय, काय आत्मविश्वास आहे आपल्यामध्ये. प्रत्येक चेंडू सीमा रेषे पार जातोय. धावसंख्या होते 37. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 12 धावसंख्या या शतकामध्ये वसूल केल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी आणि आता मात्र या ठिकाणी खेळी संपुष्टात येते. ईश्वराची गडी बाद होतोय. चौथा फलंदाज बाद होतोय तो दत्तप्रसाद कुल्ली संघाचा 37 धावसंख्येवरती. धावसंख्या जमा केली जाते आणि बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी गडी बाद. षटक संपतय. फर्स्ट इनिंग समुष्टात येते. प्रथम फलंदाजी करताना दत्तप्रसाद कुल्ली संघाची धावसंख्या होते सामन्याचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना 37 धावसंख्या गोळा केल्या. त्याने 38 धावसंख्येचं उद्दिष्ट ठेवले ते यजमान संघापुढे. सरासरीचा विचार केला तर तब्बल 12.5ची सरासरी या 3 षटकामध्ये राहील. म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये ह्या 12.5 धावसंख्या गोळा करावी लागेल. मग म्हणजे 3 चौकार आणि 1 जाळी क्षेत्रामध्ये. मोठा सामना या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. यजमान संघ आणि यजमान संघापुढे झुंजार जांभारी संघ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रथम फलंदाजी करताना 37 धावसंख्येचं उद्दिष्ट गोळा केलं होतं आणि 38 धावसंख्येचं उद्दिष्ट ठेवलं येते झुंजार जांभारी संघापुढे. झुंजार जांभारी संघाचे दोन्ही फलंदाज मला वाटतं स्ट्राईकला संतोष, नॉन स्ट्राईकला शैलेश खेळताना दिसतोय. तो म्हणजे झुंजार जांभारी आणि यजमान संघ असेल तो दत्तप्रसादिक कुल्ली. दत्तप्रसाद कुल्ली संघाचा विचार केला तर नक्कीच अष्टपैलू खेळाडूचा या ठिकाणी भरणा दिसतोय. स्वतः कर्णधार रोशन, त्यानंतर नमित, विजय, संतोष, विवेक
एक जुने जाणते खेळाडू आहे. सामना ऑन, सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन होते. पंचाच्या उजव्यातून मारा करेल रोशन. समोर आहे तो संतोषजी. पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. पहिला चेंडू सुंदर, गोलंदाजाला चकवा दिलाय. चेंडू येतो सीमारेषा पार. आपल्या धावसंख्येचा या ठिकाणी श्री गणेशा करून दिला जातोय. आपली धावसंख्येचा फलक या ठिकाणी ओपन करून देतात संतोषजी. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. मी आताच उल्लेख केला होता की लेजंड स्पर्धा या पंचक्रोशीमध्ये ज्यावेळेस भरवली गेली होती त्या स्पर्धेमध्ये पहिला मानकरी ठरला होता झुंजार जांभारी संघ आणि मानकरीच्या पद्धतीने या ठिकाणी पहिला चेंडू सीमारेषा पार केला जातोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला जातो. चेंडू सीमारेषा पार. लगातार दुसरा चौकार येतोय संतोषजी यांच्या बॅट मधून. आता कुठेतरी या ठिकाणी टीम मिटिंग घ्यायला लागेल, थोडस विचार विनिमय करावा लागेल. आपण यजमान संघ आहे आणि यजमान संघापुढे अशा प्रकारची खेळी केल्यानंतर थोडस दबाव आपल्यावरती प्राप्त होईल आणि त्या दबावातून नक्कीच आपण जर वरती आलात तर एक चांगली खेळी या ठिकाणी आपल्याकडून पाहायला मिळेल. पुढचा चेंडू सरासरीचा विचार केला तर नक्कीच 12.5ची सरासरी या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु 8 धावसंख्या या ठिकाणी स्कोर वरती दिसत आहेत. 2 चेंडू फेकले गेले, 2 चेंडू होते मोठे प्रहार केले गेले, धावसंख्या होते 8. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, परंतु या ठिकाणी नक्कीच अवांतर चेंडूची घोष केली झाली. पंच आडेकर यांच्याकडून अवांतर चेंडूचा फायदा मिळतोय. धावसंख्या होते 9. नक्कीच अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या ठिकाणी दुसरा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 10. सुंदर. मी आधीच म्हणालो होतो की या ठिकाणी दबाव निर्माण करून दिला जातोय. 2 फटके या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार जातोय. समालोचन कक्षाच्या समोरचा चेंडू. नक्कीच लगातार 3 चेंडू होती, 3 चौकार म्हणजे तब्बल 12 प्लस 2 अवांतर धावसंख्या आहे. 14 धावसंख्या स्कोर वरती दिसत आहेत. सरासरीचा विचार केला तर नक्कीच आपण सरासरी या ठिकाणी उद्दिष्ट जे होतं ते या ठिकाणी कंप्लीट केलंय. परंतु सामना आपल्याला पूर्ण झुकवावा लागेल. आपल्या संघाकडून चांगलं कमबॅक करावं लागेल रोशन याला. पुन्हा एकदा चेंडू येतोय अवांतर. तिसरा चेंडू अवांतर फेकला जातोय. धावसंख्या होते 25. 3 अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अवांतर फेकले गेले. 3 चेंडू स्क्वेअर मारा केला होता आणि बॅकफुटला पंच केला. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. काय स्टायलिश फलंदाजी म्हणता येईल. संतोषजी यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या वयामध्ये सुद्धा अशा प्रकारची फलंदाजी मी करू शकतो याचं चोख उत्तर या ठिकाणी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या ठिकाणी चेंडू जाई क्षेत्रामध्ये धावसंख्या होते धावसंख्या होते 21. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. थोडस महागडे षटक म्हणता येईल रोशन याचं, कारण तब्बल 21 धावसंख्या खर्ची केली. अजून 1 चेंडू शिल्लक आहे आणि सुंदर फटका. चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्या होते तब्बल 25 म्हणजे पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावसंख्या खर्ची करावी लागेल रोशन याला. थँक्यू डीजे हर्षद. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 25 धावसंख्या खर्ची करावी लागली. कुठले असे 2 गोलंदाज असेल जो आपल्या संघाला या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना झोकून देऊ शकतो, कारण एकाकी झुंज देताना आपल्याला दिसतो जो झुंजार जांभारी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू संतोष ज्याने पहिल्याच षटकामध्ये 25 धावसंख्या आपल्या संघासाठी गोळा केल्यात. 38 धावसंख्येचा पाठलाग करताना मला वाटतं ईश्वर गोल मागवती सज्ज होताना दिसतोय. एक नावाजलेला गोलंदाज आहे. गेल्या वर्षीचा विचार केला तर याच गोलंदाजाने आपल्या संघासाठी विजयी कामगिरी केली होती. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार आणि चेंडू नक्कीच सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अंकुश याच्याकडून. SRP मध्ये कार्यरत असलेले हे अतिशय दक्ष कामगिरी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. शैलेश बेटंग मागवती सज्ज होताना दिसतोय. पुन्हा एकदा मला वाटतं नक्कीच अंकुश याच्याकडे फटका खेळला गेलाय, परंतु आता न शक्य अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या होते 29 म्हणजे 29 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षणाचा साथ मिळाली होती, पण दुसऱ्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा शैलेशजी याने शैलेश सुद्धा एक 360 मध्ये फलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा झुंजार जांभारी संघाचा फलंदाज. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धाव फलक झालाय 29. 29 पुन्हा एकदा चेंडू होता सीमारेषा पार. ऑफच्या दिशेने काय फटकेबाजी करताना दिसतो शैलेशजी. आपल्या वयाचा विचार न करता तर खेळाचा विचार केला जातोय, आपल्या संघाचा विचार केला जातोय. लगातार 2 चेंडू
सीमारेषे पार केले जात आहेत. धावसंख्या होते 33. डबल 3. पुढचा चेंडू ईश्वराचा. या ठिकाणी थोडस दबावामध्ये खेळताना संघ दिसतो. यजमान संघ आहे. या ठिकाणी अवांतर चेंडू धावसंख्येचं फळक मोठं केलं जाते. धावसंख्या होते 34. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एक मोठा फटका या ठिकाणी शैलेशजी यांच्या बॅट मधून आला तर नक्कीच संघ विजयी होईल. परंतु जर तर करता करता चेंडू येतो ज्या क्षेत्रामध्ये 2 धावसंख्येसाठी. धावसंख्या होते 36. केवळ फक्त 2 धावसंख्येची मध्ये या सामन्याचं औपचारिकता फक्त बाकी ठेवले. या दुसऱ्या षटकामध्ये यजमान संघ या स्पर्धेमधून नक्कीच या ठिकाणी थोडस बॅकफुट जाताना दिसतोय आणि संघ विजय होतोय. हार्दिक अभिनंदन झुंजारी जांभा संघाचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि फलंदाजी केले टाळ्या वाजल्या पाहिजे. या पूर्ण संघासाठी अभिनंदन करावे लागेल ते यजमान संघाचं सुद्धा. कारण या स्पर्धेमधून नक्कीच आपण या फेरीतून बाद होत आहे. नक्कीच आपलं सुद्धा नाव या स्पर्धेमध्ये घेतलं जाईल. धन्यवाद.